हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर. खोट टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. टेलिव्हिजनवरील बिग बॉस 17 हा शो सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. कार्यक्रम आता टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. दरम्यान आता बिग बॉस 17चे विजेता कोण होणार, कोण ती मानाची ट्रॉफी घेऊन जाणार हे पाहणं आता औत्सुकतेचं ठरणार आहे. पहिल्या दिवसापासून या शोची तगडी आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता या स्पर्धेत मागे पडत असल्याचं म्हटलं जातंय. टॉप 5 मध्ये तिची जागा नक्की असली तरी हा शो ती जिंकेल की नाही असं म्हटलं जाते. म्हणजे कन्फ्युजन लोकांमध्ये दिसून येते. अंकिता या शोची विजेती होऊ शकणार नाही त्याची 7 कारणं सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. पहिली म्हणजे घरातले नियम न पाळणे. अंकितानं एकदा नव्हे तर अनेकदा बिग बॉसच्या घरात नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉसच्या घरात फक्त रात्री झोपण्याची परवानगी असते, पण अंकिता दिवसाही अनेकदा झोपताना दिसून येईल. त्यामुळे तिच्या हातातून ही ट्रॉफी जाऊ शकते असं म्हटलं जाते. दुसरं म्हणजे विकी सोबतची सततची भांडणं. अंकिता आणि तिचा नवऱ्याची म्हणजेच विकी जैनची सतत भांडणं घरात दिसून येतात आणि तो सध्या चर्चेचा विषय ठरलाय. घरात आता आल्या दिवसापासून ती पतीसोबत भांडतानाच दिसली, पण या भांडणांना आता प्रेक्षक कंटाळले आहेत. त्यांच्यातल्या नात्याचा खरेपणा मात्र प्रेक्षकांना आता दिसला नाहीये, त्यामुळे प्रेक्षक नाराज आहे. नाती टिकवणे हे तिला जमलं नाही. अभिनेत्री अंकिता लोखंडे या शो मध्ये दाखल झाली त्यात आत्ताच 13 आठवड्यांचा काळ उलटला आहे. मात्र तिला या काळात चांगली नाते टिकवता आली नाही. तिने नवीन नाते निर्माण करण्याचा प्रयत्नही केला नाही. चांगले संबंध निर्माण करण्यात ती अपयशी ठरली आहे. ईशा, अभिषेक आणि मुनव्वर फारुकी सोबत तिचे नाते बिघडतानाच दिसून आलेत. मैत्रीत ती कमी पडताना देखील दिसून आली आहे. मैं हमेशा दिल से खेलती हूँ असं अंकिता सतत म्हणत आली आहे. तरी तिने एकही स्पर्धकांसोबत खास अशी मैत्री केली नाहीये. कधी मित्र असतो तर कधी त्याच्यासोबत ती भांडताना देखील दिसून येते. अंकिताची निगेटिव्हिटी इमेज. बिग बॉस मध्ये अंकिताची इमेज काहीशी निगेटिव्हिटी दिसून येते. अनेकदा ती फेक म्हणजेच खोटं वागत असल्याचं दिसून आले. पती विकी जैन सोबतच्या वादामुळे अंकिताची निगेटिव्हिटी इमेज तयार झालेली आहे. अंकिताला ती सुरक्षितता नाहीये, ती सुरक्षित दिसत नाहीये असंच वाटत होतं. शिवाय ती पॉझिटिव्ह देखील होते. त्यामुळे या सर्व बाबींचा परिणाम तिला या स्पर्धेत भोगावा लागणार आहे. स्वतःच मत तिला मांडता आलं नाहीये. तिला 3 महिन्याच्या या खेळात अंकितानं कधीच स्वतःचं ठोस असं मत मांडलं नाही असं प्रेक्षक म्हणतात. ती नेहमी विकी किंवा इतर कोणाच्या बोलण्यात येऊन निर्णय घेते असंही अनेकांनी म्हटलं आहे. सुशांतच्या आठवणी सांगणं. अंकितावर पडले भारी. एक्स बॉयफ्रेंड सुशांत याच्या सातत्याने आठवणी सांगणे हे अंकिताला भारी पडलं आहे. अनेक चाहत्यांना तिची ही कृती आवडलेली नाहीये. त्यामुळे अंकिता सतत ट्रोल होतीये. लोक ती सहानुभूती मिळवण्यासाठी या आठवणी सांगत असल्याचं सारखेच म्हणत आले. त्यामुळे अंकिता लोखंडे ही हा शो जिंकेल की नाही ह्यात आता शंकाच निर्माण झाली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाइम महाराष्ट्राला. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर. खोट टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत.